अगं चल जेवायला घे. अगं भूक लागली असेल ना. नाही, मला भूक नाहीये. निकी, हे बघ निकी बाळा, खूप लोकांना आयुष्यात खूप गोष्टी गमावतात. तुझं फक्त 1 वर्ष वाया गेलंय. हरकत नाही ना. ते वर्ष वाया जाण्यामागे तुझी काही चूक होती का? नाही ना. या वर्षी तर अशी मेहनत करशील ना की वाया गेलेल्या वर्षाची कसर भरून काढशील. तुला जायचंय ना क्रिकेट खेळायला. चल मस्तपैकी जेवून घे. चल चल चल. नाही बाबा, काही उपयोग नाहीये. काही होणार नाही. मला परत ह्या अकॅडमी मधून खेळायला मिळेल असं नाही वाटत मला. सगळ्या होप सोडल्यात मी. बरोबर बोलते बाबा निकी. हे जे तुम्ही तिला सांगताय ना ते सगळी मनाची समजूत आहे, बाकी काही नाही. एखादी गोष्ट आपल्या हातातून निसटून गेली की ती परत नाही मिळत आपल्याला. हे बघ नचिकेत, मला तरी असं वाटतं की मनाने कधीच माघार घ्यायची नाही. मनाने माघार घेतली की सगळं संपलं. माणसाच्या आयुष्यात संकट येतात, पण त्याला किती धीराने तुम्ही तोंड देताय, त्याचा सामना करताय ना, त्यावर तुमचं यश अवलंबून असतं. तेव्हा आपण हार पत्करायची नाही, सामना करायचा. निकी बाळा, तुझ्या अर्पिता दीकडे बघ. तिच्या वाटेला किती दुःख आली, पण हसत मुखाने तिने सामना केला. मला तरी असं वाटतं की तुम्ही दोघांनी एवढ्यात तरी हार मानायला नको. बाबा, अकॅडमी मधून कॉल आहे. गॉड नोज आता काय. अगं फोन तर घे ना आधी. हॅलो, आता का? ओके ओके ओके, मी येते. बाबा, दादा, मला आत्ता इन्स्टिट्यूट मध्ये जावं लागेल. आता कुठला अपमान बघायचा बाकी आहे? एक मिनिट. निकी, मला सांग नक्की काय झालं आणि त्यांनी तुला कशासाठी बोलवलंय? बाबा, काही आयडिया नाहीये. बोलवलं तर जावं लागेल. आत्ता त्यांचं ऐकलं नाही तर इन्स्टिट्यूट मधून सुद्धा काढतील. मी जाऊन येते. हा निकी, आधी जेवून जा. आई, मी लगेच जाऊन येते. आले 1 मिनिट. कल्याणी, जरा तिच्या हातावर साखर दे. येते बाबा. बराच उशीर केला समीरने. त्यांना भूक लागली असेल, ताट वाढून ठेवते. शेवटी 2 चुली केल्यासच ना तू. यालाच घर तोडणं म्हणतात ग. नाही, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. समीरने हे सगळं फक्त माझ्या त्यांची भर करण्यासाठी केलं. आणि तू काय सांगतेस ग? तू जे काय सांगतेस ना ते मला पटणारही नाही आणि मी घराच्या 2 चुली होऊ देणार नाही. सोड माझा समीर. आई प्लीज, पुन्हा अन्नाचा अपमान करू नकोस. तू त्या दिवशी चहा फेकून दिला होतास.
आणि एका घरात 2 चुली झाल्या नाहीयेत. आणि जरी तुला वाटत असेल ना तर त्या तू केल्यास. अर्पिता मॅडमला तू सांगितलंस चुलीला हात लावू नको म्हणून. अरे म्हणजे सगळा दोष माझा आहे तर हा? हे सगळं आई, माझ्यामुळे. नको ना वाद घालूस. मी वाद गोष्टी अजूनही आपल्या हातामध्ये आहेत. एकमेकांना घट्ट धरून राहिलो ना तर कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो आपण. आई, तुला माहितीये माझा किती जीव आहे तुझ्यावर. तू महत्वाची आहेस माझ्यासाठी आई. पण तू हे असं वागतेस ना, नाही सहन होत मला. त्रास होतो ग. हे बघ, तुझ्यासाठी मी चुकलोय ना, मला मान्य आहे. पण मुलांच्या चुका आईच पोटात घेते ना. इतकी साधी अपेक्षा करू नको का मी तुझ्याकडून. हे बघ, आजपर्यंत जे झालं ते झालं. हे सगळं आपण विसरून जाऊ आणि नव्यानं सुरुवात करूया. हे बघ, अर्पिता मॅडमनी केलेला स्वयंपाकाचा घास घे आणि सगळ्याची नव्याने सुरुवात करू आपण. हे तर माझा जीव गेला ना तरी पण मी हिच्या हातचं खाणार नाही. कधीच. आई, तुम्ही काळजी करू नका, आपण समजावू त्यांना. ऑफिसमध्ये काय झालं? आई, आई, आई इकडे. अगं का बोंबा मारतेस? इकडे बघ, सिलेंडर संपलाय. काय? इकडे. अरे माझ्या कर्मा.